न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडच्या भुयारी मार्गातील गळतीची पाहणी. बोगद्याला कुठलाही धोका नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी पुणे एसीबीकडून पुन्हा चौकशी सुरू. कोरेगावमधील भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात चौकशी सुरू. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. महायुतीत भाजप हाच मोठा भाऊ, त्यांना जास्त जागा दिल्याच पाहिजेत. जागा वाटपाबाबत भुजबळांचं मोठं विधान. युती बिघडवायची भाषा केली तर सहन करणार नाही. निलेश राणेंचा भुजबळांना इशारा. तर कोणाला वाईट वाटण्यासारखं काही बोललो नाही, भुजबळांचं उत्तर. मनुस्मृती आमच्या विचारधारेत बसत नाही. मनुस्मृतीला आमचा कायम विरोध. छगन भुजबळांचं मोठं विधान. मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करणं संजय राऊतांना महागात पडणार. शिवसेना राऊतांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. पुणे कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरण. विशाल आणि सुरेंद्र अग्रवालच्या कोठडीत वाढ. दोघांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ससूनच्या चौकशी समिती अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापळेंनी घेतली डीन विनायक काळेंची भेट. भेटीनंतर ब्लड सॅम्पल बदललेल्या लॅबची पाहणी. नागपूरच्या बालाजीनगर परिसरात हिट अँड रनची घटना. ज्येष्ठ नागरिकाला 40 फुटांपर्यंत फरफटत नेल्यानं मृत्यू. आरोपीला अद्याप मोकाट असल्याची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात गांजा सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंची कुलगुरूंकडे मागणी. कर्नाटकमध्ये गेलेल्या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू. सांगली शहरात मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबियांची धावाधाव. मृत महिलेच्या माहेरच्या 5 जणांना घेतलं ताब्यात. आणि राज्यासह देशभरात सूर्यनारायणाचा प्रकोप. अनेक शहरांमध्ये तापमान 45च्या पुढे. उष्णतेच्या लाटेचा धोका. काळजी घेण्याचं आवाहन.